वारंवार घशात जर का जळजळ होत असेल, छातीत जळजळ होत असेल, घशात आंबट येत असेल, विशेषतः रात्री झोपल्यानंतर सुद्धा घशात आंबट येत असेल, घशात खवखव होत असेल वारंवार, किंवा छातीमध्ये जड झाल्यासारखं, अगदी छातीवर दगड ठेवल्याप्रमाणे जड झाल्यासारखं असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर ही लक्षणं फक्त ॲसिडिटीची नाही आहेत. तर ही लक्षणं आहेत GERD या डिसीजची. GERD म्हणजेच गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. तर यामध्ये ॲक्च्युली काय होतं, आपण ज्यावेळेला अन्न खातो आणि ते अन्न नलिकेमधून खाली जातं आणि पोटामध्ये जातं, जठरामध्ये, आणि तिथे ज्यावेळेला हे पचवण्याची क्रिया होत असते त्यामध्ये ॲसिड मिक्स होत असतात आणि त्यावेळेला जो अन्ननलिका आणि जठर याच्यामधला जो वॉल असतो, म्हणजेच एक झाकण असतं, ते ओपन होतं, ते थोडंसं लूज असतं आणि त्यामुळे हे जे अन्न पचत असतं हे तिथून बाहेर येतं आणि त्यासोबत ते जठरातले ॲसिडसुद्धा वर येतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ही जळजळ होत असते. अशा प्रकारे हे सगळं घडत असतं आणि त्यामुळेच यामध्ये छातीमध्ये प्रचंड प्रमाणात जळजळ जाणवत असते. तर आयुर्वेदानुसार जर का आपण विचार केला तर यामध्ये अम्लपित्ताचाही विचार केला जातो, त्याचबरोबर अग्निमांद्यसुद्धा विचारात घेतलं जातं आणि म्हणून बऱ्याचदा बऱ्याच पेशंटना वारंवार अँटॅसिड्स खाऊन सुद्धा ही जी ॲसिडिटी आहे ही कंट्रोलमध्ये येताना दिसत नाही आणि म्हणूनच लाईफस्टाईलमधले चेंजेस करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जसं की वेळेवरती जेवत असताना प्रमाणात जेवणं, म्हणजेच पोटाचा 3/4 भाग भरेल इतकंच जेवणं, 100% पोट भरेल एवढ्या प्रमाणात न जेवणं हे खूप महत्त्वाचं एक उपाय यामध्ये सांगता येऊ शकतो. त्याचबरोबर रात्रीचं जेवण आहे ते थोडं लवकर घेणं, स्ट्रेस कमी करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, थोडंसं वॉक करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत. झोप व्यवस्थित घेणं, जास्ती जागरण न करणं, ह्या सगळ्यांचा खूप सुंदर इम्पॅक्ट होताना दिसतो. त्याचबरोबर आयुर्वेदामधली जी काही औषधं आहेत ती आणि त्याचबरोबर पंचकर्म ह्याचा सुद्धा उत्तम उपयोग ह्या केसमध्ये होऊ शकतो आणि हा जो सततचा होणारा त्रास आहे, सततची जी छातीमध्ये जळजळ होती आहे, सतत जे तोंडात आंबट येत आहे, झोपल्यानंतर सुद्धा हा त्रास चालू असतो बऱ्याचदा, तर ह्या सगळ्या गोष्टी कमी येऊ शकतात. घशामध्ये खवखवणं वारंवार या पेशंट्समध्ये बघण्यात येतं. तर ह्या सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत ह्या पूर्णपणे निराकरण करता येऊ शकतात. त्यामुळे नक्की जवळपासच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या इतर काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.